नमस्कार मित्रांनो, आज 23 जुलै संध्याकाळच्या वाजले आहे 7. तर आपण जाणून घेऊ रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अपडेट. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो शेगाव आणि जळगावच्या काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. पाचोरा, अकोला, चिखली, सिल्लोड ह्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रिमझिम ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अजिंठा, जामनेर, मोताळा, बुलढाणा ह्या भागात मित्रांनो रिमझिम ते कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री ते मध्यरात्रीच्या सुमारात आहे. की तसं की मित्रांनो आपण बघितल्यास नागपूरच्या भागामध्ये 2 ते 3 दिवसापासून खूप जोर गाठलेला होता पावसाने, परंतु आता जोर कमी झालेला दिसत आहे नागपूरच्या परिसरामध्ये. नागपूर, अमरावतीच्या भागात मित्रांनो आज रात्रीच्या सुमारामध्ये नागपूरच्या काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, उमरेड ह्या भागामध्ये मित्रांनो आज रिमझिम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता रात्रीच्या सुमारास आपल्याला बघायला मिळू शकते. तसं मित्रांनो नांदेडच्या भागात जर बघितलं तर नांदेडच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला रिमझिम तर कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आपल्याला बघायला मिळू शकते. हिंगोली, उमरखेड ह्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे. तर मित्रांनो जळगावच्या भागात जर बघितलं तर जळगावच्या उत्तर भागामध्ये आपल्याला मित्रांनो रात्री फारसं वातावरण दिसत नाही. यावल, सावदा, चोपडा ह्या भागात मित्रांनो रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज रात्री मध्यरात्री आहे. तर कुठे कुठे ढगाळ वातावरण पण बघायला मिळू शकतं. रावेर, जानोरी, फैजपूर, उदळी, भुसावल ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते कुठे कुठे ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते आज रात्री ते मध्यरात्री. फार वातावरण जास्त जोर नाही मित्रांनो पावसाचा ह्या भागात. हलका कुठे रिमझिम पाऊस आहे. नांदेडच्या काही भागामध्ये बघितलं मित्रांनो, दक्षिणच्या भागामध्ये तर नवापूरमध्ये आपल्याला आज रात्रीच्या मध्यरात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. या भागात देखील जास्त जोर नाही मित्रांनो पावसाचा. इकडे जर बघितलं मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या भागात तर कोकण किनारपट्टीच्या भागात मित्रांनो आपल्याला रात्रीच्या वेळेमध्ये पूर्वीच्या भागामध्ये रत्नागिरीच्या रिमझिम ते कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आपल्याला बघायला मिळू शकते. चिपळूणच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीच्या वेळेस आहे मित्रांनो. सातारा, पैठण या भागात आपल्याला रात्री ते मध्यरात्री हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो रात्री फार जोर नाही इकडे मित्रांनो पावसाचा. अहिल्यानगरमध्ये जर बघितलं मित्रांनो, अहिल्यानगरच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला आज फक्त रात्रीच्या वेळेमध्ये रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. जास्त पावसाचा जोर नाहीच आहे मित्रांनो. ह्या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता मध्यरात्री आहे. तर मित्रांनो श्री छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये बघितलं तर श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकतात रात्रीच्या सुमारात. फार जास्त जोर नाही. जालना ह्या भागामध्ये जालना, विजयपूर, येवला ह्या भागात मित्रांनो आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आज मध्यरात्री आहे. जास्त पावसाचा जोर नाहीसा आहे मित्रांनो. सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला संपूर्ण भागात सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते रात्रीच्या सुमारामध्ये. पावसाची काही शक्यता जास्त नाही मित्रांनो. तर मित्रांनो नाशिकच्या भागात जर बघितलं त्र्यंबकेश्वर ह्या भागामध्ये आपल्याला जगतपुरी ह्या भागात आपल्याला रात्रीच्या सुमारामध्ये जोरदार ते कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. हलका ते कुठे रिमझिम नाशिकच्या भागामध्ये मित्रांनो, म्हणजे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला जास्त फार जोर नाही मित्रांनो पावसाचा. हलका पाऊस आहे. फक्त त्र्यंबकेश्वरच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार सरी बघायला मिळू शकतात रात्रीच्या सुमारात. तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट रात्रीची. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.